मला वाटतं लाडक्या बहिणी व्यावहारिक योजनेतून होत नसतात. 1500 रुपये दिले आणि एखादी बहीण लाडकी होत नसते. 1500 रुपये दिले त्याचे गावगावा करायचे आणि 15,000 खिशातून काढतात याचा गावगाव नाही करायचा. मतदानाच्या वेळेस नियम नाही आणि आता काम निघून गेल्यानंतर नियम. मला वाटतं हा संधी साधूपणा आहे. हे काही भावा बहिणीचं प्रेम नाही. खरं तर बहिणी आल्या, आत्याबाई आल्या. आज सकाळी सकाळीच भाऊबीजेचा एक पवित्र सण आहे. नेहमीप्रमाणे हा सण असतोच, पण तो आणखी या सगळ्या सणामध्ये एक संस्कृती असेल, परंपरा असेल. आपल्या बहिणी, आपल्या आत्याबाई घरी येणं एक आनंददायी असतं खरं, मला असं वाटतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि त्याचा आनंद दिवाळीच्या निमित्तानं आम्ही घेतोय. कसा पूर्वीची दिवाळीचे सण, आत्ताचं सण, यावर्षी तुम्ही गिफ्ट न देता वेगळं पाहिजे. आता कसं नाही, गिफ्ट वगैरे हा विषय फॉर्मॅलिटी असतो, तो काही फार महत्त्वाचा असतो अशातला काही भाग नाही. परंतु परमेश्वराच्या कृपाने सगळ्या गोष्टी असताना आपल्या बहिणी, आत्या ह्या पण सगळ्या खुश असल्या पाहिजे, असा माझा जनरली प्रयत्न असतो सगळ्या. म्हणून याच मी मुद्दाम काही वेगळं करायचं ठरवलं. तुमचं कुटुंब अजूनही एक संघ आहे, सगळे तुम्ही भाऊ एकीने राहता. म्हणजे बाहेर जर बघितलं तर अनेक कुटुंबांमध्ये राजकीय पातळीवर तुमचं कुटुंब तर एकत्र आहे अजूनही आणि सगळा तुमचा गोतावळा आहे, कोपा जो आहे तो आहे. कसा तुम्ही टिकवला काय? हे तर फार कमी लोक आहेत. हे काल तुम्ही कर्णपुरात यायचं असतं, 250 लोक होते आमच्या घरात. एकत्र 350, 275 लोक होते काल सगळे आमच्या घरातले. त्याचे फोटो पण मी तुम्हाला पाठवतो. त्यामुळे या सगळ्या कुटुंब, आता मोठी भाऊबंदकी असती, कुटुंब असतं. पण तो आम्ही सगळ्यांनी, आता आमचं कालचं पाडव्याचा आमचा कार्यक्रम असतो आपल्या कुटुंबाचा. जवळपास 250 सदस्य आमच्या घरातले काल होते. आता हे 250 लोक काही 250 एकत्र नाही राहत, 3-4 घरात राहतात. पण तो आम्ही 20-25 तरी एका घरात राहतो. त्याच्यामुळे कुटुंब मला असं वाटतं हे जपण्याचा, आणि कारण त्याची एक शक्ती असते, त्याची एक ताकद असते. वाटतं ती जपण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतो. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना काय शुभेच्छा? लाडक्या तर सगळ्याच बहिणी असतात. शुभेच्छा काही नाही. तुम्हाला एक समृद्धी मिळो, सुख मिळो, भरभराट हो. तुमची संरक्षण करण्याची शक्ती या मनगटात आई भावाने देव, एवढंच सगळ्या लाडक्या बहिणीसाठी मागे. लाडकी बहीण हा इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. नाही, लाडकी बहीण योजना अँगलनी घ्यायची गरज नाही. ते तर त्याला शब्द मी आजच्या भाऊबीजेच्या दिवशी वापरणं चूक होईल, परंतु तो व्यावहारिक योजना आहे ती. मला वाटतं लाडक्या बहिणी व्यावहारिक योजनेतून होत नसतात. 1500 रुपये दिले आणि एखादी बहीण लाडकी होत नसते. एखादी बहिणीला 15 लाख दिले तरी ती लाडकी होत नसते, आणि एखाद्या बहिणीला 15 रुपये जरी नाही दिले तरी ती लाडकी असते. मला वाटतं अशी बहीणच खऱ्या अर्थानं भावा आणि बहिणीचं नातं जपणारी बहीणच लाडकी असते, असं मला वाटतं. ह्या योजना वगैरे या अर्थाने जी काही लाडकी बहीण आहे, हे मला असं वाटतं नुसतं बोलाची कडेन बोलाचा भात आहे. एकीकडे बहिणी काय नुसते 1500 रुपये दिले आणि खुश होत नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. बहिणी जर स्वयंपाक घरात गेलं तर गॅस 1000 रुपयाला आहे, डाळी तेली महाग आहे, शिक्षण महाग आहे. आणि मला वाटतं नुसते 1500 रुपये दिले त्याचे गावगावा करायचे आणि 15,000 खिशातून काढतात याचा गावगाव नाही करायचा. हे वेगळ्या गोष्टी आहेत. दादा, या लाडक्या बहिणी योजनेचं भवितव्य काय वाटतं? कारण हे फक्त सरप्राईज आहे, कसं होणार? हे आतापर्यंत 29 लाख बहिणी गाळलेल्या आहेत. आणि मी आता गावगाव जात असताना काही महिला भेटत असतात, त्या सांगतात सासरच्याकडचं KYC करा, माहेरच्याकडचं KYC. हे का करताय तुम्ही? तुम्हाला एक माणूस, एक बहीण कमी करायची आहे. तुमचा स्वच्छ आणि निर्भेळ हेतू जर असता तर मला असं वाटतं तुम्ही एवढ्या प्रकरण केलं नसतात. महिला आहे, कायदा नियम तर पहिल्यापासूनच आहे ना, मग पहिल्या दिवशीपासून नियम लावायला पाहिजे होता तुम्ही. मतदानाच्या वेळेस नियम नाही आणि आता काम निघून गेल्यानंतर नियम. मला वाटतं हा संधी साधूपणा आहे. हे काही भावा बहिणीचं प्रेम नाही. बरं, या योजनेमुळं ज्या दादांनी ही योजना आणली आहे, त्या दादांच्या खिशाला कुठं फुल पडेल, ओझं होईल, असं काही परिस्थिती आहे का राज्यामध्ये? अरे ह्या दादांना या 1500 रुपयाने काय होत असते? हे दादा 15,000 आणि 16,000 कोटीचे टेंडर राबवत येतात. पुणे शिरूरचं टेंडर 150% दराने जास्त घेतलं.
त्या मेगा इंजिनिअरिंगला तिकडचं कुठलं ठाणे मुंबईचं 13,000 कोटीचं टेंडर 16,000 कोटीला दिलं. शक्तीपीठ महामार्गात 86,000 कोटी रुपये खर्च करतात गरज नसताना. त्यामुळे हे दादा मस्त वाले आणि 1,500 रुपये देऊन त्याच्या बळावर सत्ता आणायची आणि नंतर स्वतः या महाराष्ट्राला लुटायचं, असे या दादांचं काम चालू आहे. दादा, अतिवृष्टीमुळे कित्येक बहिणीचे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि राज्य सरकार म्हणत होते की त्यांना आम्ही दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ, पण अजूनही त्यांची दिवाळी जी अंधारात गेलेली, कसं बघताय? हे पण अतिवृष्टी झाली त्यावेळेस शेतकऱ्यांना 18,000 रुपये देण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर खडून गेलेल्या जमिनीला सुद्धा 3.5 लाख रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे आणि दिवाळी गोड करू असं सांगितलं होतं. आणि 18,000 पर हेक्टरी आणि NDRFच्या निकषानुसार 2च हेक्टर आहे, परंतु आणखी NDRFच्या निकष सोडून 3 हेक्टर करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण आत्ताच्या घडीला फक्त 8,500 रुपये सगळ्यांच्याही नाही, काही जणांच्या खात्यावर आलेले. मला वाटतं शेतकऱ्यांची फसवणूक करत असताना कित्येक बहिणी शेतामध्ये काबाड कष्ट करून आपलं पोट भरतात, आपले मुलं बाळ असेल, नवरा असेल, भाऊ असेल, यांचं पालन पोषण करतात. आज या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आहे, आज या बहिणी व्यथित आहे आणि मला असं वाटतं सरकार या बहिणींची सुद्धा फसवणूक करत आहे. NDRFच्या निकष डावलून नाही, ते निकष सोडून 3 हेक्टरला द्यायचं कबूल केलेले आहे आणि खडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये, 3,500 रुपये सुद्धा खडून गेलेल्या जमिनीचे अजून आलेले नाही. निश्चित दिवाळी होऊ द्या, आम्ही याविषयी आवाज उठवणार. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.